आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे निर्णय आज घेतले जाणार आहेत। या बैठकीच्या अनुषंगाने कोणत्या महत्त्वाचे प्रश्न किंवा कोणत्या महत्त्वाच्या विषयावर राज्य शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे किंवा घेतला जाऊ शकतो या संदर्भातली अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आज राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे आणि ही बैठक ही आज जी दुपारी निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्या अनुषंगाने त्यापूर्वी ही बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय मग ते सर्वसामान्यांच्या हिताचे असतील किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे असतील ते घेतले जाणार आहे असं बोललं जात आहे। याआधी झालेल्या 2 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एका मीटिंगमध्ये 14 निर्णय तर एका मीटिंगमध्ये 26 निर्णय असे घेतले गेलेले आहेत। त्यामुळे आजच्या मीटिंगमध्ये सुद्धा सर्वसामान्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे असे वेगवेगळे निर्णय निश्चितच घेतले जातील असं सुद्धा बोललं जात आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेतले जात आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचा किंवा लोकप्रिय असा निर्णय जो सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यासंदर्भातला होऊ शकतो अशी माहिती आता समोर आलेली आहे। बऱ्याच वर्षापासून सेवानिवृत्तीचं वय 60 करावं अशी मागणी सरकारी कर्मचारी करत आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा लोकप्रिय निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। सोबतच उपदान ग्रॅज्युटीची मर्यादा 14 लाखावरून 20 लाख करण्यात यावी अशी मागणी सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते। अखेर त्या संदर्भात सुद्धा सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाऊ शकतो अशी सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे सेवानिवृत्तीचं वय 60 करणं असेल किंवा ग्रॅज्युटीची मर्यादा 20 लाख करणं असेल या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण की या 2 प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करताना दिसत आहे आणि शासन सुद्धा सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे ह्या 2 निर्णयाकडे आपलं सर्वांचं लक्ष असणार आहे। सोबतच पेन्शनधारकांचा जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे जो म्हणजे पेन्शन विक्रीची जी मर्यादा आहे, अंशराशीकरणाची जी मर्यादा आहे ती 15 वर्षावरून 12 वर्ष करण्यात यावी अशी मागणी ते लोक बऱ्याच वर्षापासून करत आहे। तर या पेन्शन विक्रीच्या मागणी संदर्भातला सुद्धा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यावरती सुद्धा राज्य शासनाकडून सकारात्मकता दर्शविण्यात आलेली होती। त्यामुळे निश्चितच आज जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यामध्ये कोणते ते महत्त्वाचे निर्णय होणार आहेत त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। त्यामुळे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या काही अडचणी असल्यास तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।